काल एका इन्सिडेंट नंतर मोनोरेल ही रात्रभर बंद ठेवण्यात आलेली होती। लोकांना रेस्क्यू करण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 तास लागल्यानंतर रात्रभर मोनोरेल हटवण्याचं काम सुरू होतं। पुन्हा एकदा मोनोरेल सुरळीत झालेली आहे। मात्र लोकांचा असा आरोप आहे की या रूटवरती मोनोरेलची जी काही संख्या आहे ती वाढवली जात नाही आणि म्हणून ही गर्दी होते। शिवाय वेळेवर मोनोरेल सोडवलं जात नाहीये। एकदा मोनोरेल सोडल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिरा मोनोरेल सोडली जाते आणि त्यामुळे ही गर्दी जी आहे ती काल वाढलेली असावी। पावसामुळे सगळ्यात जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती। वाहतूक व्यवस्थेवरती मोठा परिणाम झालेला होता आणि त्यामुळे मोनोरेल हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून या सगळ्या लोकांसाठी वाहतुकीला आहे। मात्र इथे जे काही गर्दी झाली त्या मोनोरेलमध्ये जवळपास 583 प्रवासी होते आणि त्या सगळ्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं। जवळपास 2.5 ते 3 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर जवळपास 10 वाजल्यानंतर मोनोरेल जी रिकामीपणे ट्रॅकवरती अडकलेली होती तिला हटवण्याचं काम सुद्धा मोनोरेल व्यवस्थापनानं हाती घेतलेलं होतं। मात्र आता ही मोनोरेल जी आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा एकदा पूर्ववत झालेली आहे। पुन्हा एकदा प्रवासी या मोनोरेलमधून प्रवास करत आहेत। मात्र सगळ्या प्रवाशांचं एक म्हणणं आहे ते म्हणजे मोनोरेलची संख्या वाढवली पाहिजे, फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे। नवीन काही मोनोरेल या ट्रॅकवरती येण्यासाठी दाखल झालेले आहेत, मात्र त्या रनिंग पोझिशनमध्ये नाहीयेत, त्यांना सोडलेलं जात नाहीये। काही मोजक्याच मोनोरेल धावत आहेत आणि त्यामुळे पावसाच्या वेळेला किंवा दुसरी ज्या वेळेला यंत्रणा ठप्प होते त्यावेळेला अशा मोनोरेलची संख्या वाढवली तर गर्दी ही टाळता येऊ शकते। या सगळ्या घटनेनंतर मोनोरेल व्यवस्थापनानं जे काही स्पष्टीकरण दिलेलं होतं ते म्हणजे 105 टन इतकी मर्यादा या मोनोरेलची आहे, इतकं वजन ती पेलू शकते। मात्र काल पावसामुळे जेव्हा बाकीच्या सगळ्या यंत्रणा फेल झालेल्या होत्या त्यावेळेला मोनोरेलमध्ये 109 टन वजन असणारे जे प्रवासी आहेत ते प्रवास करत होते आणि त्यामुळे त्यावरती भार आला आणि म्हणून मोनोरेल बंद पडली। ऐन ट्रॅकवरती ही मोनोरेल बंद पडलेली होती। एका बाजूला ती कलंडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत होती आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालेला होता। शिवाय आतमध्ये पुरेसे व्हेंटिलेशन नव्हतं आणि त्यामुळे श्वास गुदमरायला लागत होता। अशा वेळेला एकूण 25 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। 583 प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। त्यामध्ये एकही मोठी दुर्घटना झालेली नसली तरी मात्र कालचा प्रसंग अत्यंत गंभीर होता आणि त्यामुळे मोनोरेल व्यवस्थापनानं ज्या मोनोरेल नव्यानं दाखल झालेल्या आहेत त्यांना जर पुन्हा ताफ्यामध्ये घेतलं आणि ट्रॅकवरती सोडायला सुरुवात केली तर ही गर्दी टाळता येऊ शकते असं प्रवाशांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय कालच्या सगळ्या घटनेनंतर जवळपास 2.5 ते 3 तास रेस्क्यू ऑपरेशन झालं आणि त्यानंतर मोनोरेल जे ते बंद ठेवण्यात आलेली होती। मात्र पुन्हा एकदा मोनोरेल सकाळपासून सुरू ठेवण्यात आलेले आहे। लोक या सगळ्या मोनोरेलमधून प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। मात्र मोनोरेलची संख्या वाढवायला हवी जेणेकरून गर्दी टाळता येऊ शकेल। शिवाय पावसाच्या वेळेला सुद्धा पर्यायी व्यवस्था म्हणून या मोनोरेलकडे आम्ही पाहतो। त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जर मोनोरेलची संख्या वाढवली तरच आपल्याला फायदा होऊ शकेल असं देखील प्रवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे मोनोरेल व्यवस्थापन या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहतं आणि यावरती उपाययोजना करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सिद्धेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।